माझ्या डाव्या बाजूला जे गगनगिरी भक्त इथे उभे आहेत आणि कृपया बसून घ्या व बसत घ्या आणि ए बाबा भास्कर की शूटिंग स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा योगी गगनगिरी दिगंबरा अनोम दिगंबरा दिगंबरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आजादिनाथ योगीराज परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज की ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हरिओम दिगंबरा जणी लागी पाई मग देवाने अवतार गेला. तसं गगनगिरी महाराज सांगतात देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. देव काय करतो? देवाचं काय काम? तुम्ही आम्ही आतापर्यंत जन्माला आल्यापासून केलेले कर्म, मग विहित कर्म असेल, निषिद्ध कर्म असेल, काम्य कर्म असेल, त्या कर्माचा हिशोब देव देतो. जसं कर्म केलं तसं सुखदुःख मिळतं. पण संताचं काम याच्या देव साधूचं रक्षण करतो आणि दुष्टांना मारून टाकतो. भक्त राखे पायापासी दुर्जनासी संवारी घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. पण संताचा कारखाना उलट आहे. इकडे गगनगिरीचा ऊसाच्या कारखान्यामध्ये इकडे ऊस घातला की साखर बाहेर पडते, तसं गगनगिरीच्या कारखान्यात इकडे दुर्जन घातला की लगेच सजन बाहेर पडतो. हा गगनगिरीचा कारखाना आहे. कारण आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणून गगनगिरी महाराजांनी तुम्हा मलाच काय पशु पक्ष्यांना सुद्धा मुक्ती दिली. सर्वांना माहिती आहे, प्रत्येक वर्षी मी सांगतो, श्वान नावाच्या कुत्रीला सुद्धा तिचा प्राण त्या शरीरात घालून तिला मुक्ती दिली. पण चालत्या चालत्या बोलत्या माणसाला का देणार नाही? म्हणून तुकोबर म्हणतात संत दर्शने हा म्हणा काय राहिलेला ऊस टोळी लावून देतो सगळा आणि राहिला सगळा कारखान्याला ऊस नेतो. चेअरमन असं म्हणायला आणि कावल्यानं पिंडाला शिवायला. जन्म मार्तंडांनी या हिंदुस्थानामध्ये तुम्हा आम्हाला भक्ती माहिती नव्हती, ग्रंथ माहिती नव्हते, रामकृष्ण माहिती नव्हते. तेव्हा ही सगळी भक्ती तुरुंगामध्ये धर्म मार्तंडांनी कुलप घालून बांधून ठेवली होती. पण शेतकरी घराण्यामध्ये तुकोबरांचा अवतार झाला. त्या तुरुंगाची धार फोडली आणि तुमच्या आमच्यासाठी त्या भक्तीला मैदानामध्ये आणली आणि सगळ्यांना सांगितलं सगळासे येते आहे आधी म्हणून संसार हा ॲडजस्टमेंट आहे. आपल्या घरात आई वडील मुलं जी जन्माला घातलेली आहेत, त्या आई वडिलांनी जी मुलं जन्माला घातली त्याच्या आत्म्याला जन्म दिला नाही. तुम्ही आम्ही त्याच्या शरीराला जन्म दिला. अनेक संस्कारामध्ये आलेले आत्म एका घरामध्ये येतात. मग कसं जमायचं? पण संसार हा आई तर जमत नाही. कारण एका नवरा बायकोचं पटन काय म्हणाले, 3 मुलं झाली, मला तुझं तोंड बघायचं नाही बायको म्हणते, नवरा म्हणतो मलाही तुझं तोंड बघायचं नाही. शेवटी केस कोर्टामध्ये गेली. काय नाही आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे. कोर्टाने कागद तयार केली डिवोर्सची आणि विचारलं तयारी आहे का? हो तयारी आहे डिवोर्स घ्यायची. म्हणले तुम्हाला मुलं किती? म्हणले 3 मुली आहेत. मला इथंच गोळ आहे. 4 मुलं असती तर 2-2 वाटून दिली असती, 2 असती तर 1-1 वाटून दिलं असतं. खातो तरी नाही. कशी झाली सांगा? तो म्हणतो छान झाली. आणि आणखीन घ्या. आता कशी झाली? नाही आणखीन उत्कृष्ट झाली. नाही नाही तुम्ही अंतकरणातनं बोलत नाही कशी झाली. मग तिला कळतं बायकोचं अंतकरण. आणि मग काय म्हणतो, अशी पोळी केलीस माझ्या आईला सुद्धा अशी जमली नाही. मग म्हणली बरोबर. असं आहे. म्हणून संसार हा ॲडजस्टमेंट. एकदा करा भजन.
गगनगिरी नाम गोड लाविले भजनाचे वेड लाविले भजनाचे वेड प्रभूच्या नामाचे वेड गगनगिरी नाम गोड लाविले भजनाचे वेड अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज ओम दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा ओ तुम्हा मला श्री गुरु सारिकात आस्था पाठी राखा इतरांच्या लिखात तो दिन आज घडले गुरुदर्शन आज घडले गुरुदर्शन वेडी वाकुडी भोळी सेवा वेडी वाकुळी भोळी सेवा मान्य करावी गगनगिरी देवा करावी गगनगिरी देवा आशीर्वाद द्यावा आम्हा बालकांना आशीर्वाद द्यावा आम्हा बालकांना सुखी ठेव आम्हा सद्भक्तांना भक्तांना हेची मागणे गगनगिरी देवा हेची मागणे गगनगिरी देवा भक्त विनवितो गुरुदेवाला भक्त विनवितो गुरुदेवा हेची मागणे गगनगिरी देवा हेची मागणे गगनगिरी देवा आशीर्वाद द्यावा आम्हा बालकांना आशीर्वाद द्यावा आम्हा बालकांना बोला परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की आज सोनियाचा दिन उगवला पक्षू पक्षांचा झाला गलबला देवी देवतांना आनंद झाला पुलकेशी वंशात देव अवतरला जो बाळा जो जो रे जो पुलकेशी वंशात देव अवतरला जो बाळा जो जो रे जो गणपतराव विठईला आनंद झाला बाळ कान्होला गोड सोनूला देवी देवता आले पाहण्याला अवधूत मूर्ती आली जन्माला जो बाळा जो जो रे जो अवधूत मूर्ती आली जन्माला जो बाळा जो जो रे जो आनंद मातेचा गगनाला भिडला पाटणकर घराण्याचा उद्धार केला साई जुईंचा गंध हा फुलला मनगोरे गावी आनंद बहरला हा जो बाळा जो जो रे जो मनगोरे गावी आनंद बहरला जो बाळा जो जो रे जो पाचवे दिवशी सगळे पूजन सजविले बाळाला खुदकन हसून करविले तेथे ईश्वर दर्शन पाहून सगळे गेले अनंतून हा जो बाळा जो जो रे जो पाहून सगळे गेले अनंतून हा जो बाळा जो जो रे जो 12 दिवसांनी 12 झाले सगळे सोयरे तेथे हो जमले गावकरी सारे आनंदून गेले मनजोडे ग्रामाची दत्तकी अवतरले जो बाळा जो जो रे जो मनजोडे ग्रामाची दत्तकी अवतरले जो बाळा जो जो रे मिठाईच्या ओटी बाळ घातला भगिनी साऱ्या म्हणते पाण्याला कुर्र कुर्र म्हणते जागवी बाळाला श्रीपाद नाव देवील बाळाला
श्रीपाद नाव ठेविले बाळाला हा जो बाळा श्रीपाद नाव ठेविले बाळाला हा जो बाळा श्रीपाद नाव ठेविले बाळाला हा जो बाळा दिगंबरा हा दिगंबरा हा दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा 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 गगनगिरी बोला अनेक दोन तीन गगनगिरीचा जय जयकार जय जयकार एक दोन तीन चार गगनगिरीचा जय जयकार एक दोन गगनगिरीचा गिरी महाराज की गगनगिरीनाथा धाव तू आता कृपा करी मधवरी गगनगिरीनाथा धाव तू आता कृपा करी मधवरी कृपा करी मधवरी हे मस्तक ठेवितो चरणावरी कृपा करी मधवरी हे मस्तक ठेवितो चरणावरी उदो बोला उदो माझ्या नाथांचा उदो उदो बोला उदो माझ्या नाथांचा उदो बोला उदो माझ्या नाथांचा उदो स्वामी गजानन स्वामी दत्त स्वामी गजानन स्वामी दत्त स्वामी साई समर्थ उदो बोला उदो माझ्या नाथांचा उदो उदो बोला उदो माझ्या नाथांचा उदो स्वामी गजानन गगनगिरी दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा नाथ गगनगिरी दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा